नमस्कार मित्रांनो, आज आपण 20 जानेवारीचे काही डेली करंट अफेअरचे क्वेश्चन्स पाहणार आहोत. पण त्याआधी नोकरीविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. तर पहिला प्रश्न आहे, 20 जानेवारी 2026 रोजी भाजपचे कोणते नेते राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून पदवी स्वीकारणार आहेत? तर याचं उत्तर आहे नितीन नबीन. प्रश्न दुसरा, नितीन नबीन हे कोणत्या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून 20 जानेवारी 2026 रोजी पदभार स्वीकारणार आहेत? तर याचं उत्तर आहे बीजेपी. प्रश्न तिसरा, पुढील इंडिया EU फ्री ट्रेड ॲग्रीमेंट FTA चे चित्र 27 जानेवारी 2026 रोजी कोणत्या शहरात पूर्ण होण्याची शक्यता आहे? तर याचं उत्तर आहे नवी दिल्ली. प्रश्न चौथा, 20 जानेवारी 2026 रोजी संपूर्ण देशात कोणत्या शुभ योगांचा समावेश असलेला पंचांग उल्लेख करण्यात आला? तर याचं उत्तर आहे धनयोग आणि सर्वार्थ सिद्धी योग. प्रश्न पाचवा, भारतात 20 जानेवारी 2026 रोजी वर्ल्ड बुक फेअरचा विशेष आकर्षण कोणत्या प्रकारचा होता? तर याचं उत्तर आहे भारतीय सैन्य थीम पॅव्हेलियन. प्रश्न सहावा, 2026 मध्ये आयोजित वर्ल्ड बुक फेअरचा निकाल कोणत्या शहरात झाला? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. प्रश्न सातवा, 2026चा वर्ल्ड बुक फेअरमध्ये कितीपेक्षा जास्त लोकांनी भेट दिली? तर याचं उत्तर आहे 2 मिलियन. प्रश्न आठवा, भारत EU FTA द्वारे सुरक्षा आणि सहकार्य करण्याची अपेक्षा आहे? तर याचं उत्तर आहे डिफेन्स पार्टनरशिप. प्रश्न नववा, 20 जानेवारी 2026ला राष्ट्रीय राजकीय नेत्याच्या अध्यक्षपदावर बसण्याच्या कार्यक्रमात खालीलपैकी कोण उपस्थित राहणार होते? तर याचं उत्तर आहे नरेंद्र मोदी. प्रश्न दहावा, वर्ल्ड बुक फेअर 2026 मध्ये कितीपेक्षा जास्त प्रकाशक सहभागी झाले? तर याचं उत्तर आहे 1000 पेक्षा जास्त. प्रश्न 11वा, वर्ल्ड बुक फेअर 2026 मध्ये कितीपेक्षा जास्त देशांतील प्रकाशक सहभागी झाले? तर याचं उत्तर आहे 35 पेक्षा जास्त. प्रश्न 12वा, 20 जानेवारी 2026 रोजी राशी भविष्यानुसार कोणत्या गोष्टींवर स्पेशल बेनिफिट असल्याचं म्हटलं गेलं? तर याचं उत्तर आहे नोकरी व व्यवसाय. प्रश्न 13वा, विश्व पुस्तक मेळ्यातील मुख्य आकर्षणांमध्ये कोणत्या वयोगटाला विशेष कार्यक्रम होते? तर याचं उत्तर आहे स्टुडंट्स, सिनियर सिटीजन्स, फॅमिलीज म्हणजे वरीलपैकी सर्व. प्रश्न 14वा, 20 जानेवारी 2026च्या पंचांगानुसार कोणता ऋतू सुरू असल्याचे नमूद आहे? तर याचं उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की द्या. प्रश्न 15वा, 20 जानेवारी 2026 रोजी कोणत्या पक्षाच्या नेतृत्वात एक राजकीय ट्रान्झिशन घडली? तर याचं उत्तर आहे बीजेपी. तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असंच डेली जीकेच्या करंट अफेअरच्या क्वेश्चनसाठी नोकरीविषयी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.